तुम्हाला माहीत आहे स्वराज्याची सुरुवात कशी झाली? चला जाणून घ्या. बालपणातील स्वराज्याची प्रेरणा. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा त्यांच्या आई जिजाऊ माता यांच्याकडून मिळाली. रामायण महाभारतातील कथा ऐकून त्यांच्या मनात न्यायी राज्याची कल्पना निर्माण झाली. लहान वयातच परकीय सत्तेविरुद्ध स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा विचार त्यांच्या मनात रुजला. रायरेश्वर मंदिरातील शपथ. इ.स. 1645 मध्ये रायरेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हीच स्वराज्याची खरी सुरुवात मानली जाते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही भावना याच ठिकाणी दृढ झाली. तोरणा किल्ल्याचा विजय. 1646 मध्ये शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा पहिला पाया रचला. हा विजय म्हणजे स्वराज्य स्थापनेचे पहिले प्रत्यक्ष पाऊल होते. यामुळे मराठ्यांमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण झाला. मावळ्यांची मजबूत सेना. शिवाजी महाराजांनी सामान्य जनतेतील मावळ्यांना एकत्र करून शक्तिशाली सेना तयार केली. ही सेना स्वराज्यासाठी जीव देण्यास तयार होती. लोकांच्या सहभागामुळे स्वराज्य ही जनतेची चळवळ बनली. गनिमी कावा युद्धनीती. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा ही अनोखी युद्धनीती वापरली. मोठ्या शत्रू सैन्याला कमी सैन्याने पराभूत करण्याची ही रणनीती होती. यामुळे स्वराज्य वेगाने विस्तारू लागले. जनतेचा विश्वास आणि पाठिंबा. शिवाजी महाराजांनी प्रजेवर अन्याय होऊ दिला नाही. स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे संरक्षण आणि न्यायी प्रशासन यामुळे लोकांचा विश्वास वाढला. जनतेच्या पाठिंब्यामुळे स्वराज्य मजबूत झाले. हिंदवी स्वराज्याची स्थापना. अनेक किल्ले जिंकत आणि राज्य विस्तारत शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी आणि स्वाभिमानासाठी उभे राहिले. स्वराज्य म्हणजे स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे प्रतीक बनले.